तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे। घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताची पोर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे। विठाला 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 राजा, नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा। मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रोहिणी माहुली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रोहिणी पांडुरंगा। 1630 ला एक तारा चमकला, 1630 ला एक तारा चमकला। जिजाऊच्या पोटी माझा सिंह जन्मला, घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा, घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा। परश्री माते समान असा होता माझा राजा। थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला। कधीच विसरणार नाही राजे वंदन तुम्हा करण्याला। पंढरीच्या राया दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया। पंढरीच्या राया दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया। तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदा अलंकृतं साधु संन्यास योगम। मुखे यस्य वेदान्तं शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम। शरण शरण हनुमंता तुम्हा हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा। तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा राय, अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा, वैराग्याचे राग रसिक जगद्गुरु तुकोबा राय, सद्गुरु नारायणगिरीजी बाबा, श्री संत वैकुंठवासी बंशी बाबा, गुरुवर्य माऊली बाबा, तुकाराम बाबा, प्रभू रामचंद्र भगवान
आणि बजरंगबली हनुमंतरायाच्या चरणी माझा माथा विनम्र भावाने नतमस्तक करतो आणि या नैमित्तिक सेवेला आरंभ करतो। विठाला विठाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे। किंबहुना तो आलेल्या सर्व भाविकांना माहितीच आहे, परंतु तरी सुद्धा वक्त्याचं एक कर्तव्य या नात्यानं आज आपल्या या श्री क्षेत्र तिळापूर या गावामध्ये हा चालू असलेला नामयज्ञ सोहळा आणि भगवान ग्रामदैवत बजरंगबली हनुमंतरायाच्या या मंदिराचा हा उत्सव अतिशय थाटामाटामध्ये आपण सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक थाटामाटात हा उत्सव साजरा करत आहात। सज्जनांनो, आपण प्रयत्न केले, कारण असं आहे जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करावी असं वाटत असेल तर पहिली गोष्ट त्याच्याकरता अंतःकरणात तुमच्या पाहिजे इच्छा। अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की मग त्याच्यासाठी करावे लागतात प्रयत्न। प्रयत्न केले की भगवंताचा होत असतो आपल्यावर अनुग्रह, आणि एकदा भगवंताचा अनुग्रह झाला की भगवंताचे जे भक्त आहेत त्या भक्तांची आपल्यावर होत असते कृपा। तसंच झालं आपल्या या ग्रामदैवताचं हे देवालय बऱ्याच दिवसापासनं अगदी देवालयाची अवस्था ही काही वेगळी झालेली होती। संपूर्ण ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील भाविकांनी मनात इच्छा व्यक्त केली की आपलं हे देवालय पूर्ण व्हावं, आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी केले प्रयत्न। अनेक दात्यांनी त्याच्यासाठी दानधर्म केला। आता प्रत्येक दात्याचा नामोल्लेख मला शक्य नाही, पण ज्या ज्या दात्यांनी या ठिकाणी 1 रुपयापासून तर 1 लाख रुपयापर्यंत प्रत्येकानं इथं दानधर्म केलेला आहे, त्या सर्व दात्यांनी दानधर्म केला आणि त्या दानधर्मातून भगवंताने आपल्यावर अनुग्रह केला आणि हे सुंदर देवालय मारुतीरायाचं हे स्थान या ठिकाणी पुनश्च एकदा निर्माण झालं। आणि हे सगळं केल्यामुळे मारुतीरायाची तुम्हा सर्व तिळापूर ग्रामस्थावर झालेली कृपा, आणि ती कृपा बजरंगबली हनुमंतराय आपल्या गावावर कायम स्वरूपी ठेवणार आहेत। कारण आज बजरंगबली हनुमंतरायाला सुद्धा वाटत असेल माझ्या संपूर्ण तिळापूर ग्रामस्थांनी मला एक सुंदर असं घर तयार करून दिलंय। अरे आपण मोठमोठ्या घरामध्ये राहतो, आपले संडास बाथरूम बघितले तर 5-5 लाखाचे आहेत, पण माझ्या बजरंगबलीचं हे देवालय सुद्धा तुम्ही अतिशय सुंदर बनवलं दादा। जो जो या देवालयामध्ये येईल, मग तो कोणी हरिभक्त असेल, कोणी परगावीचा असेल पाहुणा, मला वाटतं हे बजरंगबली हनुमंतरायाचं मंदिर पाहिल्यानंतर नक्की त्याला आपल्या गावात सुद्धा मंदिर निर्माण करण्याची प्रेरणा आपल्या मंदिरातून मिळेल। विठाला विठाला आणि त्यातल्या त्यात हे जागृत देवस्थान आहे। आपल्या या देवस्थानाला नुसतं हनुमंतरायाचं मंदिर म्हणत नाही, तर दक्षिणमुखी हनुमंतराय म्हणतात। आता हे दक्षिणमुखीच का नाव पडलेलं आहे, त्याचं कारण आहे दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, आणि यमालाही हरवण्याची ताकद फक्त बजरंगबली हनुमंतरायामध्ये आहे, ध्यानात ठेवा। कारण ज्या वेळेला सीता मातेचा शोध घेण्यासाठी कोणाला पाठवावं म्हणून प्रभू रामचंद्राने पहिल्यांदा जांबुवंतजीला विचारलं होतं, तुम्ही जाताल? जांबुवंतजी हनुमंतरायाला सांगतात, देवा मी जाऊ शकतो, पण म्हातारा असल्यामुळे परत येऊ शकत नाही। अंगदजीला विचारलं, तुम्ही जाऊ शकता? अंगदजी सांगताय, देवा मी जाऊन आलो एकदा, आता परत नाही जाऊ शकत। आणि मग हनुमंतरायाकडे देवानं पाहिलं, हनुमंतराया तुमचं काय मत आहे? तर हनुमंतराय सांगतात, देवा तुम्ही मला ज्या दिशेला पाठवतात ती दक्षिण दिशा आहे, देवा मी दक्षिण दिशेला जाऊ शकतो, सीता मातेचा शोध घेऊ शकतो। नवे ज्याच्या ताब्यात सीता माता असेल ना
त्या रावणाला सुद्धा मी मारू शकतो। हे हनुमंतरायनं वाक्य रामायणामध्ये दिलंय। हनुमंतराय बोलतात, सरित सहाय रावणही मारी, आणवूयह त्रिकुट मुरारी। मी त्या रावणाला बंदी करून इथं आणू शकतो, त्याला मारू सुद्धा शकतो मी। आणि म्हणून हनुमंतरायला दक्षिण दिशेला जाण्याची परवानगी मिळते। हनुमंतराय एका उंच डोंगरावर जातायत आणि उड्डाण घेण्याकरिता आपला पाय त्या डोंगरामध्ये रोवतायत। उड्डाण घेतल्याबरोबर त्या डोंगरातले सगळे धातू पिघळून वर येत आहेत। हनुमंतरायाचं उड्डाण सुरू होतंय। जात असताना हनुमंतरायाला ईर्ष्या नावाची राक्षसी नडवी येते, तिला हनुमंतराय मारतायत। तुर्का नावाचं संकट येतं, तिला हनुमंतराय आशीर्वाद देतायत। एक मैनाक नावाचा पर्वत तो हनुमंतरायाला विनंती करतो की मारुतीराया, आजच्या दिवस माझ्यावर आराम करा आणि मग उद्या जा। पण हनुमंतराय सांगतात, लेका माझ्या जीवनामध्ये आधी प्रभू रामचंद्राचं काम आणि नंतर आराम आहे। आणि लेका मी तुझ्यावर आराम केला असता रे, पण तू मातीचा नाही ना। मैनाक पर्वत हा सोन्याचा आहे। अरे तू सोन्याचा आहे बाबा, आणि सोन्यानं आजपर्यंत कुणाला आराम दिलाय? सोने वाले सोना नहीं, अरे सोना तू हर आदमी का सोना हर लेता है। म्हणून मी तुझ्यावर मुक्काम नाही करू शकत। हनुमंतराय पुढे जातायत, लंकेमध्ये लंकिनी मारतायत, पराक्रम गाजवतायत, रावणाची माडी जाळतायत। एवढ्यावर हनुमंतराय थांबत नाही, रावणाची दाढी सुद्धा जाळतायत। आणि ज्या वेळेला हा विध्वंस करून हनुमंतराय परत येतायत, आपल्या मातेच्या दर्शनाला अंजनी पर्वतावर जातायत, तर अंजनी माता हनुमंतराला विचारते, हनुम्या कुठं गेलता रे लेका एवढ्या दिवस? आता ती आईची भाषा आहे बरं। मुलगा कितीही मोठा साहेब झाला तरी आईची भाषा तीच असते महाराज। हनुम्या, अरे हनुम्या कुठं गेलता एवढ्या दिवस? तर हनुमंतराय बोलतात, मा अगं तूच नाही का मला प्रभू रामचंद्राच्या सेवेकरिता पाठवलं? मग काय सेवा केली रे हनुम्या? मा अगं मी दक्षिण दिशेला उड्डाण केलं, मा लंकिनी मारली, मी रावणाची माडी जाळली, मा एवढंच नाही मा, मी रावणाची दाढी सुद्धा जाळली। आता माडीपर्यंत ठीक होतं हो, दाढीचा शब्द आल्यावर अंजनी माता विचारते, हनुम्या तू रावणाची माडी जाळली ठीक आहे रे, रावणाची दाढी जाळली म्हणतोयस का रे हनुम्या? हे सगळं करत असताना तुला भीती नाही वाटली का रे? तर हनुमंतरायानं जे उत्तर दिलंय ते माझ्या तुकोबारांनी आपल्याला सांगितलंय। हनुमंतराय बोलतात, मा अगं आम्हाला भीती वाटण्याचं काहीच कारण नाही का? आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रयलोकी, 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 हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रयलोकी, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या तुकोबारांनी त्याचं उत्तर दिलं की हनुमंतराय आपल्या आईला सांगतायत, मा अगं आम्हाला भीती का वाटली नाही? आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रयलोकी। जे हरीचे दास असतात त्यांना त्रैलोक्यात भय नसतं महाराज। आणि हनुमंतराय तर असे दास आहेत ना की हनुमंतरायचं जीवन प्रभू रामचंद्राशिवाय अपूर्ण जीवन आहे महाराज। आणि त्या हनुमंतरायाची सेवा आपण सर्व तिळापूर ग्रामस्थ, मंदिराची सप्ताह कमिटी असेल, मंदिर कमिटी असेल, आपण सर्वजण अगदी आनंदाने हा उत्सव साजरा करतायत।
नक्की बजरंगबली हनुमंतराय आपल्या घरामध्ये आलेलं संकट सुद्धा दूर करण्याचं काम करतील महाराज. ही ताकद त्यांच्यामध्ये आहे, ध्यानात ठेवा. ही ताकद आहे त्यांच्यामध्ये. आणि म्हणून दक्षिण दिशा यमाची दिशा आहे आणि दक्षिण दिशेला यमाला हरवण्याची ताकद माझ्या मारुतीरायाची आहे. म्हणून हनुमंतराय हे दक्षिणमुखी म्हणून मानले जात आहेत. ही मंदिरं फार कमी आहेत गावामध्ये. बऱ्याच गावामध्ये पूर्वमुखी असतात, पश्चिममुखी असतात, पण आपल्या गावामध्ये दक्षिणमुखी आहे महाराज. आणि आगळं वेगळं काही स्थान आहे. नुसतं मंदिरच नाही, आपल्या मंदिराला जमीनही आहे का नाही? जमीनही आपल्या म्हणजे सुजलम सुफलम हा मंदिराचा परिसर आहे. म्हणजे हनुमंतरायानंच उलट तुम्हाला पुढच्या काळात कष्ट होऊ नये, परत परत वर्गणी गोळा करण्याची वेळ येऊ नये, याच्याकरता सगळी व्यवस्था त्यांची करून ठेवली आहे. विठाला विठाला. या हनुमंतरायाचा संघ आपल्याला जीवनामध्ये घडतोय दादा. आज सेवेकरता जो अभंग निवडलाय तो अभंग सुद्धा याच काही अर्थाचा आहे. जीवनामध्ये दादा करायचा असेल तुम्हाला, एक तर भगवत भक्ताचा संग करा किंवा एक तर भगवंताचा संग करा. कारण जीवनामध्ये बाकीचे संग हे आपल्याला अधोगतीला न्यायला कारण ठरतात, पण भगवत भक्ताचा आणि भगवंताचा संग हा आपल्याला सद्गतीला नेण्यासाठी काम करतो. कधीतरी एक तर व्हायचा असेल तर त्या देवाचा गुलाम व्हा, देवाचा गुलाम व्हा. देवाला कधीतरी तुम्ही असं म्हणा, श्याम तेरे दर का जो गुलाम हो जाए. त्याच्या दारातला गुलाम व्हा दादा. कारण जो झालाय ना त्याला जीवनात कशाचीच कमी नाही हो. आम्ही गुलाम झालो त्याची, आम्ही आहे का नाही? गुलाम झालो तर आमची किंमत त्यांनीच वाढवली ना हो. सर काय किंमत होती वा आम्हाला? आज तुम्ही आम्हाला कीर्तनाला बोलावताय, आमच्या पाया पडताय, ही किंमत आमची नाहीये दादा. ही किंमत आम्हाला त्यानं दिलेली आहे वाढवून. मी तर नेहमी म्हणत असतो, इतकी किंमत वाढवली ना, इतकी किंमत वाढवली. ऐका, किंमत बनाई आपने लाखों करोड़ की, जिसने भी तेरे सहारे अपनी नाव छोड़ दी. काम हो उसका और तुम्हारा नाम हो जाए. श्याम तेरे दर का जो गुलाम हो जाए. त्याच्या दारातला गुलाम व्हा दादा. आपण सर्व हनुमंतरायाचे भक्त आहात. आपल्या या मंदिरामध्ये हनुमान चालीसाचंही पठण सुरू आहे. हा महोत्सव थाटामाटामध्ये दरवर्षी साजरा करावा आणि व्हावा, तो तुमचा यज्ञ पूर्णत्वाला जावा, ही बजरंग बलीच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना. विठाला विठाला. आपण ज्या जगामध्ये वागतोय ना दादा, या जगाचं एक आगळं वेगळं वर्णन संतांनी करून ठेवलेलं आहे. नवे नवे स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस सुद्धा एका ठिकाणी असं बोलतात. ते म्हणतात, हा जग म्हणजे एक प्रकारचा पागलखाना आहे. या जगातला प्रत्येक मनुष्य पागल आहे. त्यांनी तर वेड्याचेच प्रकार पाडले त्यांच्या चरित्रात. ते म्हणतात, काही सत्तेसाठी वेडे असतात, काही वैराग्यासाठी वेडे असतात, तर काही सौंदर्यासाठी वेडे असतात. तुम्ही पुराणामध्ये इंद्र बघा, तो सत्तेकरता वेडा आहे. कुणाचीही तपश्चर्या वाढायला लागली की त्यांना अप्सरा पाठवायची आणि तपश्चर्या भंग करायची. का? त्याला वाटायचं जो कोणी तपश्चर्या करतोय माझं पद घेण्यासाठीच तपश्चर्या करतोय. इंद्र हा सत्तेकरता वेडा आहे महाराज. तुम्हाला माहिती नसेल, दक्ष जे आहे भगवान शंकराची सासरे बुवा, त्यांनी एकदा नारदाला शाप दिला होता. का नारदाने दक्षाच्या 10,000 मुलांना निवृत्ती मार्गाचा उपदेश केला होता, संन्यासी बनवलं. दक्षानं रागाच्या भरात शाप दिला की नारदा, माझा शाप आहे तुला, आजपासून तुला कळ लाभ्या ही पदवी प्राप्त होईल आणि तू एका जागेवर कधीच स्थिर राहणार नाही. तेव्हापासून नारदाला कळीचा, आता पुराणात काय एक नारद झाला नाही बरं. तुम्ही फक्त एकच नारदाला ओळखून आहात पुराणातल्या. मी तुम्हाला पुराणातले 4-5 नारद सांगून देईन. ऐका, पर्वत मुनींचा मामा, त्याचंही नाव आहे नारद. जन्मेजय सर्पसत्रातला एक सभासद, त्याचंही नाव आहे नारद. प्रभू रामचंद्रांच्या 8 धर्मशास्त्रांपैकी एकाच नाव आहे नारद. ब्रह्मदेवाला 10 मुलं झालेली आहेत,
अत्री मरीची अंगिरा पुलह पुलस्य क्रतू भृगु वशिष्ठ दक्ष आणि 10वी आहेत नारद. पुराणामध्ये एवढ्या नारदांचं वर्णन आलेलं आहे. सध्या कळीचे किती आहे त्याचं गणित नाही. विठाला विठाला त्या नारदाला शाप दिला दक्षानं. त्या नारदानं दक्षाचा शाप खोटा व्हावा म्हणून नारायण सरोवरावर तपश्चर्या केली. तर नारायण सरोवर दक्षाचा शाप खोटा करण्यासाठी नारद महाराज तपश्चर्या करतायत. तर तिथं सुद्धा इंद्राने नारदाची तपश्चर्या भंग करायला कामदेवाला पाठवलं महाराज. तो सत्यकरिता वेडा आहे. काही सौंदर्याकरिता राजा ययाती सारखे वेडे आहे. काही शुकाचार्यांसारखे वैराग्यासाठी वेडे आहेत महाराज. पण या जगामध्ये एक वर्ग असा आहे तो देवाकरिता वेडा आहे. आणि जे देवाकरिता वेडे आहेत त्या बजरंग बलींचा आपण हा सोहळा साजरा करतायत. आता देवाकरिता वेडे आहेत. तुकोबार आहे देवाकरिता वेडे आहेत. वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावी आलो. वेडे झाले महाराज संत देवाकरिता. आणि त्या संतांची अभंग रचना सेवेकरिता निवडलेली आहे. आता ही अभंग रचना तुम्ही जर पाहिली ना तर महाराजांचं जीवन जर सांगायचं ठरलं तर तुकोबार आहे त्यांच्या जीवनातून आपल्याला बोध करतात की बाबा हो, जीवनामध्ये तुम्ही बाह्य संघाला महत्व देऊ नका. बाह्य संघाला महत्व देऊ नका. विरोधातलं जीवन तुकोबारांचं आहे. आपल्या विरोधातच आपण एका मार्गाने चाललोय, तुकोबारा एका मार्गाने चाललाय. आपण चालणाऱ्या माणसाला रस्ता विचारतो पण संत चालणाऱ्याला रस्ता विचारत नाही. जो मुक्कामाला पोहोचलाय त्याला रस्ता विचारतात. चला जाऊ माग घेत चला संत त्यांच्या पाठीमागे जातात. जे चाललेत त्यांच्या पाठीमागे संत कधी जात नाही महाराज. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. हे संतांचं आपल्या विरोधातलं जीवन आहे दादा. विरोधातलं जीवन आहे. का माहितीये का? तुकोबारांच्या पूर्ण गाथ्याचं तुम्ही परिशीलन करा. गाथ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की मिळेल. एक गोष्ट नक्की मिळेल. आपण एका मार्गाने आहोत आणि तुकोबारा विरुद्ध मार्गाने जाताना दिसताय. मी तुम्हाला पटवून देतो. अगदी आज आपण सगळेजण उपाधी वाढवण्याच्याच पाठीमागे लागलेलो आहे. प्रत्येकाला वाटतं सर, प्रत्येकाला वाटतं एक शेत घेतलं त्याच्या शेजारी दुसरं झालं पाहिजे. एक घर बांधलं आणखी एक झालं पाहिजे. बरोबर की नाही? वाटतंय ना हो प्रत्येकाला. एक गाडी घेतली दुसरी झाली पाहिजे. अहो तुमचं सोडा, आमचं सांगतो तुम्हाला. आमचा फोटो जर तुम्ही कीर्तन पत्रिकेत छोटा टाकला तर आम्ही कीर्तनाला जात नाही. विठाला विठाला आम्ही सुद्धा उपाधीच्याच पाठीमागे लागलोय ना. प्रत्येक जण उपाधीच्या पाठीमागे लागलाय दादा. पण तुकोबारांचं जीवन आपलं वेगळं आहे. महाराज म्हणतात देवा अरे मला तुझ्यासारखं बनव देवा. देव कसा आहे? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करोनी ठेवी नारायणा. म्हणजे आपल्या विरोधातलं जीवन आहे. आणखी ऐका, सगळं जग आज श्रीमंत होण्याचा प्रयास करतंय. प्रत्येकाला वाटतं लोकांचं काही पण होऊ द्या पण आपल्याकडे काय आला पाहिजे? पैसा आला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत असलो पाहिजे. अरे तुकोबारांचं जीवन आपल्या विरोधातलंच आहे हो. तुकोबारा देवाला सांगतात हे देवा वेळच माझ्यावर तशी आली ना देवा, भलं मी भिकारी होईल देवा
पण वारी चुको निधी हरी. तुकोबारांचं जीवन आहे. होईन भिकारी होईन भिकारी होईन भिकारी होईन भिकारी. पंढरीचा वारकरी पंढरीचा पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी. महाराज देवाला सांगतात मला भिकारी बनव दादा. देव इतका हुशार आहे ना दादा. देवाची रीत सांगू तुम्हाला. देव ज्याला धन भरपूर देतो ना त्याला ज्ञान अजिबात देत नाही, आणि ज्याला ज्ञान भरपूर देतो ना त्याला धन अजिबात देत नाही. तुम्ही पहा, मी आळंदीला असतानाची घटना सांगू का तुम्हाला. पुणे जिल्ह्यातली एक धर्मशाळा आहे. आमच्या आदरणीय योगेश महाराजांना माहिती आहे, मावळ तालुक्यातली धर्मशाळा आळंदीमध्ये आहे. त्या धर्मशाळेचा जो मालक आहे अतिशय श्रीमंत आहे. पैसा अमाप आहे त्याच्याकडे, पण देवानं बघा ना धन दिलंय हो, पण ज्ञान अजिबात नाही दिलंय. मी ज्या वेळेला धर्मशाळेचं उद्घाटन होतं, पैसा भरपूर म्हणून त्यानं वेस्ट केला तिथं पैसा, आणि धर्मशाळा बांधली, सप्ताह ठेवला, आणि पहिलंच कीर्तन माझं होतं तिथं. आम्ही त्याच गल्लीत राहत असल्यामुळे ओळख होती, त्यामुळे पहिलं कीर्तन माझं ठेवलं आणि मी कीर्तनाला गेलो. श्रीमंत शेठजी आहे, मी कीर्तनाला फेटा बांधत होतो. फेटा बांधत असताना तो श्रीमंत शेठजी माझ्याकडे आला आणि माझ्याकडे मला म्हणतो, महाराज कीर्तनाला पखवाज लागतो का? विठाला 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 विठाला. म्हणजे त्याला धन भरपूर दिलंय, पण कीर्तनाला पखवाज लागतो की नाही एवढी सुद्धा अक्कल देवानं त्याला दिलेली. म्हणजे एक आहे तर एक नाही महाराज. तुम्ही पहा, एखादा श्रीमंत दुकानदार शेठजी गादीवर बसून फोन करतो, साखरेच्या 50 गोण्या पाठवून द्या. पण शेठजीला म्हणा बरं फक्त एक गोणी उचलून दाखवा बरं. अहो शेठजीलाच उचलावा लागत तर गोणी कधी उचलायची त्याला. पण तो हमाल दिवसभरामध्ये 50 गोण्या गाडीतनं खाली घेतो, पण एक गोणी साखरेची खरेदी करण्याची ऐपत त्या हमालाला देवानं दिलेली नाही महाराज. एक आहे तर एक नाही हो. आता तुम्ही सगळे शेतकरीच आहात इथं. तुम्हाला विचारतो पटकन, मला खरं सांगा, आज तुम्ही कोथिंबीर पिकवता शेतामध्ये, अहो बाजारात 1 महिन्यात कोथिंबीर विकायला येते. कशी काय येते हो? आता त्या कोथिंबीरीवर काय फवारतात हे मी तुम्हाला कीर्तनात नाही सांगितलेलंच बरं. विठाला विठाला. अरे कोथिंबीर खाऊन लोकांचं काही पण होऊ द्या, पण आपल्याकडे काय आला पाहिजे? पैसा आला पाहिजे हो. याच्या पुढे सांगू तुम्हाला, दुधात युरिया टाकून का होईना, पण तेच केलं जातंय महाराज. पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. याचा अर्थ काय? पैसा पैसा. पण एक सांगू तुम्हाला, पैसा हा जोडोनिया धन उत्तम व्यवहारी. अहो जेवढा लागतोय ना प्रपंचाला तेवढा अति मिळवला की तो महाराज तुम्हाला वाईट मार्गाकडे घेतो. एका वृंदावनामध्ये पागलदासजी महाराज होऊन गेले. त्यांच्या मुखातलं एक गीत आहे महाराज, ते म्हणतात बघा, है वो भी जरूरी पर सब कुछ नहीं है पैसा, पैसों से सिकंदर ने क्या क्या खरीद लाया, आखिरी घड़ी में पैसा न काम आया, है वो भी जरूरी पर सब कुछ नहीं है पैसा. पैसा सर्वस्व नाही दादा. पैशापेक्षा काहीतरी सर्वस्व आहे, ध्यानात ठेवा. आणि पैशापेक्षा सर्वस्व काय असेल तर भगवंत आणि भगवंताची भक्त आहेत. विठाला 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 विठाला. म्हणून या देवाच्या आणि भक्ताच्या संगतीच्या पाठीमाग पळा. ऐर्या गैर्याचा संग करत बसू नका दादा. अधोगतीला जीवन जाईल. आयुष्य थोडा आहे हो, आणि थोड्या आयुष्यात तुम्हाला अगदी भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर महाराज बोलतात बाह्य संगतीला महत्व देऊ नका. हो महाराज सांगा ना, आम्ही संग कुणाचा करायचा? महाराज बोलतात बाबा हो देवाचा संग करा. देवाच्या संगतीचा फायदा काय? तर देवाच्या संगतीचा फायदा काय आहे तुकोबारांनी आपल्या समोर गोपाळांचं उदाहरण देऊन सांगितलंय अभंगाच्या पहिल्या चरणात. तुझी संगती तुझी संगती तुझी तुझी
म्हणतात गोपाळांच्या जीवनामध्ये संगतीचा फायदा काय झाला? एकच फायदा सांगितला महाराज, निश्चिंती. भगवंताचा संग झाला की जीवनामध्ये आपलं जीवन हे निश्चिंत होऊन जातं महाराज. चिंताच राहत नाही हो, अजिबात चिंता राहत नाही. तुम्ही बघा, भगवान परमात्म्याला मारण्याकरिता पहिल्यांदाच गोकुळामध्ये एक राक्षसी आली होती. काय नाव होतं तिचं? पुतना. तुमचा परिचय चांगला आहे ना? तिचं नाव काय? पुतना. ही देवाला मारायला आली. पुतना शब्दाचा अर्थच आहे, पुतना म्हणजे काय? पुत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जिच्याकडे पवित्रता नाही तिला काय म्हणायचं? पुतना. आता हे तुमचं शरीर सुद्धा पवित्र नाहीये, हे अपवित्र आहे. याच्यामध्ये जंतू नरक मुताने भरली रे, ही गोंगडी तुमची. मग याचा अर्थ ही काय आहे? पुतनाच आहे महाराज. आता या पुतनेला पवित्र करण्याचे दोनच मार्ग आहेत. एक, गळ्यामध्ये तुळशीची माळ, आणि दुसरी गोष्ट हरिपाठ कीर्ती. मुखे जरी गाय पवित्र होय देह पवित्र होय देह हरिपाठ कीर्ती, या दोन गोष्टीनं ही पुतना पवित्र होते. या दोन गोष्टी असेल तर त्याची पुतना पवित्र आहे, आणि नसेल तर त्याची पुतना अपवित्र आहे. ही पुतना देवाला मारायला आली होती चतुर्दशीच्या दिवशी. ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. म्हणतात नामदेवराय, जी ज्या वेळेला पुतना देवाला मारायला आली ना, ती काय राक्षसाच्या रूपात आली नव्हती. महाराज बोलतायत, नामा म्हणे आली नंदाची आघरा, स्वरूप सुंदरा देवांगना. देवांगना म्हणजे अप्सरा. ही पुतना अप्सरेचं रूप घेऊन आली होती देवाला मारायला. आणि ज्या वेळेला पुतना ही देवाला मारायला गोकुळामध्ये आली ना दादा, म्हणतात त्या पुतनेला पाहून अख्खं गोकुळ भुललं होतं. इतकी सुंदर होऊन आलती महिला मंडळ, इतकी सुंदर होऊन आलती की त्या पुतनेला पाहून अख्खं गोकुळ भुललं होतं. का माहितीये का? कारण तिनं नुसते भांग वाळवायला 7,000 घातले होते. विठाला 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 हे कुणाचं बोलतोय मी? म्हणा पुतनेच आहे का नाही? कीर्तन ऐकत असताना हे कुठंतरी आपलं चाललंय असा भाव मनात धरून कीर्तन ऐकलं ना, तर परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही दादा. पण कीर्तन ऐकताना आपण हे कुणाचं तरी शेजाऱ्याचं चाललंय हा भाव ऐकूनच कीर्तन ऐकतो ना, कधी बदल होईल हो. विठाला 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 विठाला. पुतना देवाला मारायला आली, भगवंतानं पुतना मारली. पुतना मारल्याचा परिणाम काय झाला? चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. चिंता पळून गेली हो. मी तुम्हाला का बोलतोय? हे निश्चिंत जीवन याच्यावर बोलतोय. पुतनेला देवानं मारलं, चिंता ते पळाली. पण महाबळ भट्टाच्या रूपानं चिंता परत आली. महाबळ भट्टाला देवानं मारलं, चिंता ते पळाली. पण कागासुराच्या तृणावर्ताच्या रूपानं चिंता परत आली. तृणावर्त मारला, चिंता ते पळाली. पण परत आघासुराच्या रूपानं चिंता परत आली हो. आघासुर मारला, धेनुकासुराच्या रूपानं चिंता परत आली. म्हणजे हे उदाहरण मी तुम्हाला का दिले माहितीये का? त्याचं एकच कारण आहे. या सगळ्या उदाहरणाचा अर्थ एकच आहे. पळून गेलेली कधी ना कधी परत, पळून गेलेली कधी ना कधी परत येते. मग नाही घरी आली तर आवरीच्या कोर्टात नक्की येते. विठाला विठाला विठाला. म्हणून दादा, जीवनामध्ये संग देवाचा करा, संत संतांचा करा. कारण भगवंताच्या आणि संतांच्या संघात माणसाचं जीवन निश्चिंत होतं महाराज. कधीतरी हे मन आहे ना तुमचं,
हे मन संकल्प विकल्पाच्या पलीकडे निघून गेलं पाहिजे हो. कधीतरी तुम्हाला असं म्हणता आलं पाहिजे, मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. प्रभु विग्रासोनी वैसे निवृत्ती आली, प्रभु विग्रासोनी वैसे निवृत्ती आली, प्रभु विग्रासोनी वैसे निवृत्ती आली, प्रभु विग्रासोनी वैसे निवृत्ती आली. कधीतरी मन आपलं राम झालं पाहिजे दादा, संकल्प विकल्पाच्या पलीकडे निघून गेलं पाहिजे. आठवा तो भागवतातला प्रसंग, ज्या वेळेला भगवान परमात्मा उद्धवाला ज्या वेळेला अभिमान होतो ना, कारण उद्धव हा बृहस्पतीचा शिष्य होता, त्याला वाटायचं मी बृहस्पतीचा शिष्य आहे, नुसत्या वेदांताच्याच रुच्या बोलायचा, अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी. भगवंताला वाटलं याला गर्भ झालाय तत्वज्ञानाचा, याचा गर्भहरण केला पाहिजे. त्यावेळेला भगवान परमात्म्याचा 11वा वाढदिवस मथुरेमध्ये साजरा होत होता. 10 वर्ष भगवान परमात्मा इकडे गोपाळामध्ये राहिला होता आणि हा 11वा येणारा वाढदिवस मथुरेत साजरा करत होते. भगवान परमात्म्याला सगळ्या मथुरावासियांनी भगवंताचा औक्षण केलंय आणि सायंकाळच्या वेळेला भगवान जेव्हा गच्चीवर गेलेत ना, दूर ताऱ्यांकडे बघून भगवान परमात्मा आपल्या गोपाळांचं स्मरण करतायत. महाराज डोळ्यातून अश्रू बाहेर आले. उद्धवजी महाराज भगवंताच्या पाठीमागे गेलेत आणि उद्धवजीने भगवंताच्या नेत्रातून आलेला एक अश्रुबिंदू आपल्या हातावर घेतला आणि देवाला विचारलं, देवा तुम्ही रडता? भगवान परमात्मा सांगतात, उद्धवजी काय सांगू तुम्हाला, 10 वर्ष माझा वाढदिवस गोकुळामध्ये साजरा झाला, सगळे गोकुळवासी गोपाळ गोपिका माझी आतुरतेने वाट बघत असतील, आज सगळं गोकुळ सजवलेलं असेल माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं, वाट बघत असतील माझे पिन, मी नाहीये तिथं, मी त्यांना येताना सांगून आलो होतो मी परत येतो. ऐका, भगवान सांगून गेला होता बरं सगळ्यांना मी परत येईल, पण भगवान परत कधीच तिकडे गेला नाही. का माहितीये का? कारण फक्त जरासंधाची भीती. भगवान म्हणतात, जर जरासंधाला कळालं माझा आणि गोकुळवासियांचा जवळचा संबंध आहे, तर भगवान गोकुळवासियावर आक्रमण करेल मला वश करण्यासाठी. म्हणून भगवान कधीच परत गोकुळाला गेले नाही, कारण भगवंताने जरासंधाचा जावई मारला होता. आस्ती आणि प्राप्ती या जरासंधाच्या मुली आहेत आणि त्या कंसाला दिलेल्या आहेत. भगवंतानं मारलं होतं म्हणून भगवान परमात्मा गोकुळात गेले नाही. महाराज आणि उद्धवजीला सांगतात, उद्धवजी माझ्या त्या गोपिका वाट पाहत असतील. त्या उद्धवजी देवाला म्हणू लागले, काय देवा तुम्हाला एवढंही कळत नाही का? अहो त्या गोपाळांना गोपिकांना काय माहिती की प्रत्येक युगात तुम्हीच अवतार धारण करून आलात, तुम्ही सर्व व्यापक परमात्मा आहात. भगवान म्हणतात, मग उद्धवा अरे त्यांना हे सांगायला कोण जाईल रे, त्यांना हे पण कळलं पाहिजे ना, मीच आहे प्रत्येक युगात अवतार धारण करणारा. मग हे त्यांना सांगण्याकरता तू जातोस का रे? उद्धव म्हटला, देवा मी जातो, पण सकाळी जाईल आणि संध्याकाळी परत येईल. भगवान म्हणतात, अरे जात खरी. उद्धवजी महाराज गेले हो. आणि ज्या वेळेला उद्धवजी महाराज गोकुळामध्ये जातायत, गोकुळाच्या महाद्वाराप्रती 4-2 लोकांना विचारतायत, का हो नंदाचा वाडा कुठे आहे? तर लोकांनी सांगितलं, उद्धवजी ही जी तुम्हाला पाण्याची धार वाहताना दिसते ना, या पाण्याच्या धारेच्या कडाकडेनं जा, बरोबर तुम्ही नंदाच्या वाड्यातच जाणार. आपल्याकडे त्याला पाठ म्हणतात, कॅनॉल म्हणतात. हा जो पाठ दिसतोय ना याच्या कडेनं जा, बरोबर तुम्ही नंदाच्या वाड्यात जाणार. कशाचा होता हो तो पाठ? मुळा धरणाचा, भंडारदरा. ऐका दादा, भगवान कृष्ण परमात्मा जेव्हापासनं गोकुळ सोडून मथुरेला गेले होते ना, तेव्हापासनं नंदाच्या वाड्यात असणाऱ्या 9 लाख गायी रडत होत्या, सगळ्या गोपिका रडत होत्या, गोपाळ रडत होते, यशोदा मैया नंद बाबा रडत होते, नवे गोकुळातली माकडं सुद्धा रडत होती हो. आणि त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूचा तो पाठ वाहत होता.
उद्धवजी महाराज त्या पाटाच्या कडेकडेनं गेले, बरोबर नंदाच्या वाड्यातच गेले. हो, नंद बाबाचं सांत्वन केलं. गोपिकांचं सांत्वन करण्यासाठी आता उद्धवजी महाराज वृंदावनामध्ये जात आहेत. त्या गोपिका भगवंताच्या मुरलीची सारखी वाट पाहत होत्या. हो, आणि त्या भगवंताला सारखी म्हणायच्या, हे कान्हया, हे जगजेठी, अरे तुझ्या मुरलीसाठी आम्ही आतुरलोय रे, तुझी मुरली कधी आम्हाला ऐकायला मिळेल, सारखी वाट बघत होत्या. उद्धवजी महाराज तिथं गेले तर 3 गोपिका भांडणं करत होत्या. एक गोपिका दुसऱ्या गोपीला म्हणत होती, अगं तुला काय सांगू, जेव्हापासून तो कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला गेलाय ना, तो रात्री माझ्या स्वप्नात आला ग. सोपी गोष्ट वाटते का देव स्वप्नात येणं तुम्हाला? अरे आतापर्यंत कितीतरी योगी, गिरीपुरी, भारती, संन्यासी, हठयोगी, अष्टांग योगी, कर्मयोगी यांचे करोडो जन्म झाले. सद्गुरु वैकुंठवासी नारायणगिरी बाबा म्हणायचे, अरे आमचं पूर्ण आयुष्य भगवत भक्तीमध्ये गेलं, आमच्या अजून तो देव स्वप्नात आला नाही. बऱ्याच लोकांच्या अंगात येतो, विठाला विठाला. अरे ती गोपिका म्हणते माझ्या स्वप्नात आला देव. तिच्या स्वप्नात देव येत होता देव. आता आपल्या स्वप्नात काय येतं हे कीर्तनात नाही सांगितलेलंच बरं असतं. तेवढ्यात दुसरी गोपिका तिला म्हणते, अगं बंद कर तुझं बोलणं, काय सांगते तो स्वप्नात आला. अगं ज्या अर्थी तुझ्या तो कृष्ण स्वप्नात आला त्या अर्थी तू झोपलेली असली पाहिजे, कारण झोपल्याशिवाय स्वप्न पडत नाही ना. आणि ज्या अर्थी तू झोपली त्या अर्थी तू देवाला विसरली. तुझं काहीच नाही म्हटले, माझं बघ. म्हणे काय, अगं जेव्हापासनं तो कन्हैया गोकुळ सोडून मथुरेला गेला ना, तेव्हापासनं मला झोपच लागायला तयार नाही. पळून या गेली झोप, झोपच लागत नाही, जागरो ही अवस्था आहे महाराज. तिसरी गोपिका म्हणते, अगं तुझंही काहीच नाही, माझी अवस्था बघ. म्हणे तुझं काय? तर तिसरी गोपिका म्हणायला लागली, अगं काय ब्रह्मदेव हुशार माणूस आहे, त्यानं डोळे दिले गोष्ट चांगली झाली, त्यानं कान दिले गोष्ट चांगली झाली, त्यानं हात दिले, मूक दिलं भगवंताचं नामचिंतन करायला, गोष्ट चांगली झाली. मग ती दुसरी गोपिका म्हणते, अगं मग त्या ब्रह्मदेवानं नेमका वाईट केलंय काय? तर ती गोपिका म्हणते, अगं ब्रह्मदेव डोळे देऊन थांबला नाही ग. म्हणे मग डोळ्याच्या वर या पापण्या त्यानं कशाला दिल्या असतील? म्हणे काय केलं पापण्यानं? तर ती तिसरी गोपिका म्हणते, अगं तुला काय सांगू, जेव्हापासनं तो कन्हैया गोकुळ सोडून मथुरेला गेला ना, तेव्हापासनं मी एक टक नजरेनं त्या कन्हैयाच्या प्रतिमेकडे पाहते, एक टक नजरेनं त्या कन्हैयाच्या प्रतिमेकडे पाहते. पण काय करू म्हटले, या पापण्या नुसत्या मधी 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 आडव्या येतात. अरे विचार करा जरा, पापण्यानं आडवं येणं हे सुद्धा सहन न होणं, मला वाटतं जीवनातली यालाच खरी भक्ती म्हणतात महाराज. ही खरी भक्ती आहे. आणि मग उद्धवजी समोर जात आहेत, त्या गोपिकांना म्हणतात, गोपिकांना काय पाहिजे? त्या गोपिका म्हणतात, आम्हाला कृष्ण पाहिजे. उद्धवजी म्हणतात, अहो तो कृष्ण नाही कुठं, तो सगळीकडे आहे. सगळीकडे म्हणजे ज्ञानोबा बोलतात, सर्व घटी राम देहा देही उद्धवजी महाराजांना प्रमाण देतात. तो भगवान नाही कुठं, तो प्रत्येक ठिकाणी आहे. त्या गोपिका उद्धवजीला सांगतात, ओ उद्धवजी असला कृष्ण नकोय आम्हाला. मग कसला कृष्ण पाहिजे? तर गोपिका म्हणतात, उद्धवजी ओंझळभर ताक त्याला दिलं ना, त्या ओंझळभर ताकाच्या मोबदल्यामध्ये आमच्या तालावर छुम छुम नाचणारा कृष्ण हवाय आम्हाला. मग उद्धवजी म्हणतात, असला कृष्ण पाहिजे का? मग एक काम करा, तुम्ही मनानं त्या कृष्णाचं ध्यान करा, तो कृष्ण तुम्हाला मिळेल. त्या गोपिकांनी कमरेला पदर खवला आणि उद्धवजीला एक गोपिका धावूनच गेली. ओ उद्धवजी काय म्हणताय आम्हाला? मनानं कृष्णाचं ध्यान करा,
तो कृष्ण तुम्हाला मिळेल? खरं सांगा उद्धवजी, माणसाला मन एक असतात का हजार असतात? एकच असते ना मन. मग उद्धवजी तुम्हाला माहिती आहे का, तो कृष्ण गोकुळामधून जाताना एकटा नाही गेला हो, तो जाताना आमचं मनही घेऊन गेलाय. मग आता आमचं मनच जर आमच्या जवळ राहिलं नाही तर त्याचं भजन आम्ही करायचं कसं दादा? आणि याच अवस्थेला म्हटलंय, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. कारण त्याचा तो स्वभावच आहे हो. त्याला तुकोबाराने सुद्धा गवळणीमध्ये म्हटलंय, मनमोहन हा शब्द वापरलाय महाराज. का माहितीये का? कारण तो चित्त आकृष्ट करून घेतो महाराज. एखाद्याचं मन त्यानं भगवंताला पाहिलं की त्याचं मन आकर्षित करून घेतो महाराज. असा मनमोहन असणारा कन्हैया आहे महाराज. मग त्याच्याकडे जायचं असेल तर मन हे संकल्प विकल्पाच्या पलीकडे गेलं पाहिजे. विठाला 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 हरी विठाला अहो, जेव्हा जेव्हा गोपिकांनी त्या कन्हैयाला बघावं ना महाराज, तेव्हा तेव्हा गोपिकांची अवस्था, गोपाळांची अवस्था निश्चिंत व्हावी हो. इतकी निश्चिंत झाली महाराज की ज्या वेळेला तुकोबारांनी गोपाळांना विचारलं, कारण त्या वेळेला सुद्धा तुकोबाराय होते, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबारा तिथे होते. तुकोबारांनी गोपाळांना विचारलं, गोपाळांनो तुमची निश्चिंत अवस्था झाली, देवाच्या संगतीमध्ये झाली, याचं नेमकं कारण काय? तर गोपाळांनी दिलेलं उत्तर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाही देखिले नाही भगवंताच्या संगतीतला फायदा सांगू तुम्हाला. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवंताच्या संगतीमध्ये सुखाचा सोहळा आहे. आणि आमच्या घरी अगदी थोडं क्षणिक सुख आहे महाराज. आणि त्या क्षणिक सुखासाठी आम्हाला जगायचं नाही का माहिती का? आधिल्या भ्रातारे काम नव्हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलिये. हे सगळे गोपाळ महाराज भगवंतासाठी धावत होते महाराज. अरे कधीतरी आपल्या जीवनामध्ये एक सांगू तुम्हाला, तुम्ही देवाची भक्ती करताय, आजपर्यंत करत आलात, करत राहा. ऐका, तुमची साधना चुकीची असू द्या,
चुकीची असू द्या, पण तुम्ही अंतःकरणातून जर त्याची साधना करत असाल ना, काळजीच करू नका. चुकीची साधना असेल पण अंतःकरणात ती असेल ना, भगवान ती साधना व्यवस्थित करण्यासाठी येतो महाराज. म्हणून एका महात्म्याच्या मुखातलं वाक्य आहे, तुम किसी भी तरह भगवान में लग जाओ, भगवान अपने आप संभाल लेंगे. तुम्ही कसंही जा त्याच्याकडे. शिशुपाल गेला द्वेषाने, कंस गेला भयाने, गोपिका गेल्या कामाने आणि तुकोबाराय गेले भावाने, पण गेले त्याच्याकडे. कसंही जा, तुमची साधना चुकी. अहो, ज्या वेळेला गोपिकांनी कात्यायनी मातेचं व्रत सुरू केलं होतं मार्गशीर्ष महिन्यातलं, त्यावेळेला या सगळ्या गोपिका भल्या पहाटे 4 वाजता यमुना मैयेमध्ये जायच्या, कपडे आपल्या काठावर काढून ठेवायच्या आणि विवस्त्र यमुना मैयेमध्ये उतरायच्या आणि स्नान करायच्या. यमुना मैयेचा अपराध घडत होता. साधना अंतःकरणातली होती पण साधना चुकत होती. तर ऐका, या जगाचा मालक भल्या पहाटे महाराज त्या यमुना मैयेच्या काठावर आला. सगळ्या गोपिकांची वस्त्र त्यांनी उचलली आणि तो भगवान परमात्मा कदंबाच्या झाडावर जाऊन बसलाय. साधना चुकत होती ना. आणि बासरी बाजूला लागला. हो, बासरीचा आवाज ऐकल्याबरोबर त्या गोपिका एकटक नजरेनं बघायला लागल्या. तर भगवान कदंबाच्या झाडावर दिसला. एकटा नव्हता, गोपिकांचे वस्त्र घेऊन होता. त्या गोपिका कन्हैयाला अडवतात, हे कन्हैया, अरे दे ना आमची वस्त्र, असं काय करतोस रे तू? तर भगवान म्हणतात, वस्त्र पाहिजे का? मग या की बाहेर, घेऊन जा तुमची वस्त्र. त्या गोपिका म्हणतात, हे देवा, अरे आम्ही चांगल्या कुलवान घराण्यातल्या स्त्रिया आहोत रे, असं करतात का? दे आमची वस्त्र. तर भगवान गोपिकांना विचारतायत, काय करताय तुम्ही? म्हणे आम्ही कात्यायनीची पूजा आणि त्याच्यासाठी स्नान करायला आलोय. कात्यायनीची पूजा कशासाठी करताय? म्हणे तुला पती रूपानं प्राप्त करण्याकरिता. मग भगवान त्या गोपिकांना म्हणतात, गोपिकांनो, पती रूपानं मला प्राप्त करायचंय आणि मग माझ्या समोरच यायला का लाजताय? कारण ज्या स्त्रीला वाटत असेल पती पूर्णत्वानं आपला भावा, त्या स्त्रीनं लज्जेचा प्रतिबंध दूर केला पाहिजे महाराज. आणि जर नसेल तर पती तिचा कधीच होऊ शकत नाही. त्या गोपिकांना भगवान म्हणतात, मला पती रूपानं प्राप्त करायचंय ना, मग माझ्या समोर यायला का लाजताय? बस एवढा शब्द वापरला, गोपिकांचा लज्जेचा प्रतिबंधच दूर झाला महाराज. काही नासक्या बुद्धीचे लोक म्हणतात, बघा तुमचा कृष्ण कशा गोपिकांच्या खोड्या करतोय, त्याला कळतंय का? अरे हे जे असे बोलणारे आहेत ना, यांची दृष्टी सडलेली आहे. अरे 5-7 वर्षाचं लेकरू आहे ते, त्याच्या मनात कशाची काम भावना आली हो? आणि तो भगवान लीला करतोय. कारण आपण जे करतोय ना, आपण जे करतोय ते कर्म आहे आणि भगवंतानं जे केलंय ते लीला आहे. आपलं कर्म आहे हो. आपल्याला मस्त वाटतं डॉक्टर व्हावं, पण होतो कंडक्टर. व्हावं डॉक्टर वाटतं, पण कंडक्टर होतो का? आपलं झालेलं आहे म्हणून आपलं कधी उच्चारायचं नाही महाराज. आणि त्यानं केलेलं आहे म्हणून त्याचं उच्चारायचं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. केले हा शब्द वापरलाय म्हणजे त्यानं केले म्हणून त्याचं सांगायचंय आणि आपलं झालेलं आहे म्हणून सांगायचं नाही. ध्यानात ठेवा, मी मुद्दा तुम्हाला सांगत होतो. भगवान गोपिकांना सांगतात, या की बाहेर, घ्या की तुमचे कपडे. पण जेव्हा भगवान म्हणतात मला प्राप्त करायचंय, लाजताय कशा करता? गोपिकांचा लज्जेचा प्रतिबंध दूर झाला. सगळ्या गोपिका विवस्त्र अवस्थेमध्ये यमुना मैयेच्या बाहेर आल्या आणि आता त्या भगवंताकडे नाही गेल्या, त्या विवस्त्र आपल्या घराकडे जायला निघाल्या रस्त्यानं. आता देवाला भीती वाटली, देवच घाबरला, पटकन झाडावरनं खाली आला, गोपिकांच्या पाठीमागं पळतोय, तुमचे वस्त्र घ्या, मला नको वस्त्र. त्या गोपिका म्हणतात राहू दे तुलाच. विवस्त्र निघाल्या महाराज.
तेव्हापासून आपल्याकडे एक म्हण पडलेली आहे, नंगे को खुदा डरता है का नाही? नंग झालं ना महाराज, मग त्याला देव सुद्धा घाबरतो. गोपिका विवस्त्र झाल्या, भगवान सुद्धा घाबरला महाराज. आणि भगवान म्हणतो, गोपिकांनो, अगं मी तुमची खोडी करण्यासाठी नाही आलो. तुमच्याकडून अपराध घडतोय, तुम्ही विवस्त्र यमुना मैयेमध्ये उतरतायत, यमुना मैयेचा अपराध घडतोय, सूर्यनारायणाचा अपराध घडतोय. मी तुमची साधना सफल करण्यासाठी आलोय. म्हणे मग काय करू? म्हणे जा यमुना मैयेची क्षमा मागा, सूर्यनारायण भगवंताला क्षमा मागा. आणि तुम्ही कात्यायनीची पूजा करताय ना, करा पूजा. अंतकरणातून त्यांनी पूजा केली महाराज. तर कात्यायनी माता प्रसन्न झाली, कारण त्या कात्यायनीची वालुकामयी पूजा करायच्या, पिंड तयार करून कात्यायनी मायेला आळवायच्या महाराज. हे कात्यायनी महामाई महायोगिन्यधीश्वरी, कात्यायनी मातेला विनम्र अभिवादन करायच्या, नमस्कार करायच्या. माते, आमची प्रार्थना आहे तुझ्या चरणी, तो कन्हैया आम्हाला पती रूपानं प्राप्त व्हावा, म्हणून आम्हाला तो कन्हैया प्राप्त करून दे. तर त्यावेळेला कात्यायनी मातेनं त्या गोपिकांना त्यावेळेला शब्द दिला होता, जा मी तुम्हाला शब्द देते, शरद पौर्णिमेच्या रात्री या जगाचा मालक तो कन्हैया तुमच्या बरोबर रासलीला करेल. आणि महाराज त्या आतुरतेनं वाट बघत होत्या. आता ती शरद पौर्णिमा आली. शरद पौर्णिमा म्हणजे कॅलेंडर मध्ये काय असते माहितीये? कोजागिरी पौर्णिमा. ही कोजागिरी पौर्णिमेचा दिवस, आणि तो दिवस आला महाराज. काय त्या दिवसाचं वातावरण आहे, महारास भगवंताने गोपिकांबरोबर केली. त्या गोपिकांना सुद्धा अहंकार झाला होता की हा फक्त आमच्यासाठी येतोय. भगवंतानं काय केलं माहितीये? त्या गोपिकांचा अहंकार घालवण्यासाठी प्रत्येकी बरोबर एक एक रूप प्रगट केलं. आणि अचानक भगवान सगळ्यांच्या मधून अंतर्धान गुप्त झाला महाराज. त्या गोपिका देवाला आळावायला लागल्या, देवा हे कानया, अरे कुठं गेलास रे तू? आणि त्या विरहिणी प्रकरणामध्ये गेल्या महाराज, विरहिणी अवस्थेमध्ये गेल्या. नंतर भगवान त्यांना मिळाले. त्या रासलीलेमध्ये आपलं सोडा हो, त्या रासलीलेमध्ये भगवान शंकरजी सुद्धा सहभागी झाले. आपल्या जीवनात रासलीला झाली पाहिजे महाराज. सांगू तुम्हाला, ज्याचा शेवटचा जन्म असतो ना, त्याच्या जीवनात रासलीला होत असते. भगवान शंकरजीला वाटलं त्या रासलीलेमध्ये जावं, पण त्या रासलीलेमध्ये फक्त गोपीलाच परवानगी होती. भगवान नाराज झाले. पार्वती मातेने विचारलं, काय झालं? म्हणे मला रासलीलेत जायचंय, पण तिथं गोपींनाच परवानगी आहे. पार्वती माता म्हणते थांबा. पार्वती मातेनं कपाट उघडलं, आणि कपाट उघडून आपल्या लग्नाचा पितांबर काढला, सगळे आभूषण काढली, आणि भगवान शंकरजीला साडी नेसवली हो. गळ्यामध्ये सगळे आभूषण घातली, हातात बांगड्या, नाकात नथनी. भगवान शंकर अगदा शंकरी झाले. आणि आता मात्र भगवान शंकर त्या रासलीलेमध्ये जातायत. आता देवानं पाहिलं, सगळ्या गोपिका ओळखीच्या आहे, ही परगावची कोण दिसते म्हणे, हिच्याकडे बघितलं पाहिजे. भगवंतानं तिच्या बरोबर एक रूप धारण केलं आणि रासलीला करू लागले. रासलीला करत असताना भगवंतानं त्या गोपीच्या साडीवरच पाय दिला. गोपीची साडीच फिटली बा. आता ज्यांना कधी धोतर घालायचं नव्हतं आणि जे कधी धोतर घालत नव्हते, त्यांना साडी घातलेली होती महाराज. साडीच फिटून गेली. भगवान म्हणतात, महादेव तुम्ही? म्हणे हो देवा, अहो रासलीलेमध्ये मला यावं वाटलं म्हणून आलो. आणि मग भगवान म्हणतात, महादेवा, रासलीलामध्ये येण्याकरिता गोपीच व्हावं लागतं असं नाही. गोपी काय, गोपी ही काय वेशभूषा नाहीये. गोपी ही एक अवस्था आहे, आणि त्या अवस्थेवर जावं लागतं तेव्हा रासलीला होत असते. आणि तुकोबारा या अवस्थेच्या पुढे गेलेले होते बरं का. ऐका, जीवनामध्ये पहिला भाव आहे त्याला म्हणतात जीव भाव, नंतर आहे आत्मभाव, नंतर आहे ब्रह्मभाव, आणि त्याच्या नंतरचा जो आहे ना त्याला गोपी भाव म्हणतात. त्या गोपी भावावर तुकोबारा आरूढ झालेले होते. म्हणून तर तुकोबारांनी आपल्याला सांगितलंय ना, आता माझ्या भावा, जय हो.
जीवनात ती महाराज झालेली आहे महाराज, कारण ती गोपी भावावर आरूढ झालेली होती महाराज. भगवंतानं गोपिकांबरोबर महारास केली महाराज. ती महारास आपण सुद्धा आपल्या या काल्याच्या कीर्तनामध्ये सर्वजण करणार आहोत महाराज. सगळ्यांनी, अगदी मी पुढे म्हणेल, फक्त सगळ्यांनी माग एकच म्हणायचं, यही महारास है, यही महारास है. प्रत्येकानं म्हणायचंय, म्हणजे तुमच्या जीवनात देखील ती महाराज भगवान परमात्मा करेल. त्याला आवाजाने बी कोदी ऐका, करा भजन. आत्मा परमात्मा के मिलन का मधुमास है, आत्मा परमात्मा के मिलन का मधुमास है, यही महारास 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 है। तारों में नर्तन फूलों में उल्लास है, यही महारास है, यही महारास है। मुरली प्रतिध्वनि दिशाओं के पास है, यही महारास 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 है। आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुद्धा ती महाराज घरावी दादा ही गोपाळांच्या गोपिकांच्या जीवनात घडली. आणि ते गोपाळ स्वतः सांगतात, देवा अरे आमच्या जीवनात ती महाराज घडली, त्याला एकच कारण आहे, आम्ही घरी जर पाहिलं ना तर क्षणिक सुख होतं, पण देवाच्या संगतीत आल्यानंतर काय मिळालंय, येथे नवनीताचे पोरम. देवाच्या संगतीत अनेक प्रकारचे सोहळे आम्हाला मिळाले. आणि म्हणून तुकोबराय बोलतात, आम्ही त्यावेळेलाही होतो, आताही आहोत. त्यावेळची गोपिकांची गोपाळांची अवस्था काय आहे. गोपाळ एक दिवस भगवंताला म्हणतात, देवा आता जन्मोजन्मी जेव्हा जेव्हा तुझे अवतार होतील ना देवा, आम्ही तुला कधीच विसरणार नाही, तुला सोडणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे
अभंगाच्या चारही चरणांचा थोडक्यात अर्थ आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज जे निमित्त आहे ते सगळ्यांना माहिती आहे। आजच्या दिवशी आपल्याला भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे, कारण आपण काल याचं चरित्र ही कायमस्वरूपी ऐकतच आहात, पण तरी सुद्धा एक नियम आहे, संतांनी घालून दिलेली ती पद्धत आहे, म्हणून आपल्या समोर अगदी 10 मिनिटांमध्ये ती चरित्र सांगून मी या ठिकाणी थांबणार आहे। ऐका। यदुवंशामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं प्राकट्य झालेलं आहे। या यदुवंशामध्ये एक देवमीड नावाचा राजा होऊन गेलेला आहे। या देवमीड राजाला 2 पत्नी आहेत। एका पत्नीचं नाव आहे वैश्यवर्णा आणि दुसऱ्या पत्नीचं नाव आहे मदिशा। ही जी मदिशा आहे हिच्यापासून जी संतती तयार झाली ती गोकुळातली नंदबाबाची संतती आहे, आणि दुसरी जी वैश्यवर्णा आहे हिच्यापासून जी संतती तयार झाली त्या संततीचं नाव आहे अर्जन्य आणि पर्जन्य। या अर्जन्य आणि पर्जन्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे शूरसेन। शूरसेनाला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे वसुदेव। वसुदेवाचा विवाह देवकी मातेबरोबर झाला आणि यांच्या पोटी भगवंताचं प्राकट्य झालेलं आहे। ही कथा आहे। इकडं भोजवंशामध्ये एक अभूक नावाचा राजा, त्या अभूक राजाला 2 मुलं आहेत। एकाचं नाव आहे उग्रसेन आणि एकाचं नाव आहे देवक। या उग्रसेनाच्या बायकोचं नाव आहे पद्मावती। ही पद्मावती एक दिवस वनामध्ये फिरत असताना एका द्रुमिल नावाच्या दैत्याची सावली हिच्या अंगावर पडली, म्हणून गर्भवती स्त्रियांना घराच्या बाहेर जाऊ देत नाही। त्याचं कारण एखाद्या पापी माणसाची सावली जर पडली तर त्या बाळावर त्याचे संस्कार होत असतात। त्या द्रुमिल नावाच्या दैत्याची सावली पद्मावतीवर पडली, ती गर्भवती होती। ब्राह्मणांनी तिला सांगितलं तुझ्या पोटी येणारी संतती ही राक्षस असणार आहे, म्हणून तिनं झाल्याबरोबर तो मुलगा टोपलीमध्ये घातला आणि पाण्यात सोडून दिला। तो वाहत असताना एका सौरी नावाच्या गावामध्ये गेला आणि त्या सौरी नावाच्या गावातल्या लोकांनी तो मुलगा शूरसेनाकडे नेऊन दिला। शूरसेनाने तो मुलगा लहानचा मोठा केला, त्याचं नाव कंस ठेवलं। आणि ज्या वेळेला कंसाला कळालं माझ्या बापानं आणि आईनं मला पाण्यात सोडून दिलंय, कंसानं भगवान शंकरजीची साधना केली। भगवान शंकरजीला सांगितलं मला अमर करा। भगवान म्हणतात तसली स्कीम बंद करून टाकली आता, कारण ज्याला अमर करतो ते आमच्याच पाठीमागं लागतो म्हणे। त्या भस्मासुराला वरदान दिलं, तो आमच्याच पाठीमागं लागला। दुसरं माग म्हणे मला अजय होण्याचं वरदान द्या, त्याला अजय होण्याचं वरदान दिलं। त्याला वाटलं मी अजय झालो। त्याला पुढे परशुरामजी महाराज भेटले, त्यांनी धनुष्य दिला आणि सांगितलं कंसा हा धनुष्य तुला तुझ्या मृत्यूची सूचना करून देईल। आणि त्याच धनुष्याचा भंग भगवान कृष्ण परमात्म्यानं केला। धनुर्यागाच्या वेळेला कंसाला कळालं माझा मृत्यू जवळ आलाय।
तो कंस त्याला अजय झाल्यासारखं वाटलं आणि त्यांना आपल्या बापावरच आक्रमण केलं. मथुरा नगरीवर आक्रमण केलं. उग्रसेनाला बंदीखान्यात टाकलं. मथुरेचा राजा झाला तो कंस. इकडं आता कंसाचीच एक बहीण आहे, चुलत बहीण, म्हणजे चुलत्याची मुलगी, तिचं नाव आहे देवकी. या कंसाला तशा पहिल्या 6 बहिणी होत्या आणि ही देवकी 7वी होती. त्या 6 बहिणींची नावं भागवतात आलेली आहे. त्या 6 बहिणींची नाव आहे रोहिणी, इला, भद्रा, मारिशा, रोचना, आणखी एक आहे, आणि ही 7वी एक रोहिणी आहे आणि त्याच्यानंतर एक आहे तिला म्हणतात देवकी. हिचा विवाह आता देवकीचा करायचा आहे. कुणाला देऊ? मनात विचार आला. पहिल्या 6 बहिणी वसुदेवाला दिल्यात, हिला सुद्धा देऊन टाकू. वसुदेवजींना विनंती केली. वसुदेवजी म्हणतात पहिल्या 6 केल्यात मी, आता काही लग्नाची इच्छा नाही. कंसानं महाराज तलवार काढली, म्हणे करतो की नाही तर मुंडकच उडवेल. त्याला वाटलं नाही म्हणण्यापेक्षा लग्न केलेलं बरं, म्हणून त्यानं लग्न केलं. महाराज कंस वरात मिरवतोय आणि ते वरात मिरवत असताना कंसानं देवकीच्या लग्नामध्ये 1400 घोडे, 1800 रथ, सुवर्ण जडित अलंकाराने युक्त 1500 दासी देवकीच्या लग्नामध्ये भेट दिल्या होत्या. महाराज कंस स्वतः देवकीची वरात मिरवतोय. घोडे चालवण्याकरता कंस आहे, पाठीमाग वसुदेवजी आणि देवकी माता बसलेली आहे. आनंदाच्या भरामध्ये असताना अचानक विजांचा कडकडाट झाला आणि त्या विजांच्या कडकडामध्ये आकाशवाणी झाली, लेका कंसा, अरे जिची वरात मिरवतोय ना कंसा, तिच्या पोटी येणारा 8वा तुला मारणारा असणार आहे. कंसाला वाईट वाटलं, हो हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणारा असेल तर मग आता मी हिलाच मारतो ना. कंस तलवार काढली आणि आपल्या बहिणीलाच मारायला गेला. परिणाम तेवढ्यामध्ये नारदजी महाराजांचं प्रागट्य झालं. महाराज आणि नारदजी महाराजांनी हात धरला. महाराज घेवोनिया खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवी. महाराज त्यावेळेला हात धरला आणि सांगितलं नको मारू, अरे ती आपला आहे, तिच्या पोटी येणारा 8वा मारणारा आहे ना. नारदजी महाराजांनी सांगितलं. कंस त्यावेळेला आला आणि कंसाला सांगितलं, कंसा तुला माहिती आहे का, अरे बाबा एखादा फुल असतं ना, त्या फुलातली पहिली पाकळी कोणती असते रे? म्हणे कसं काय सांगता येईल? मग जसं पहिली पाकळी सांगता येत नाही ना वेड्या, तसा 8वा मारणारा तो कधी पहिल्या नंबरला येऊ शकतो, तो दुसऱ्या नंबरला येऊ शकतो. म्हणून काय कर, वधी बाळक अशी ठेवू नको, प्रत्येक बाळाला मार. महाराज कंसानं त्यांना बंदीखान्यात टाकलं. पहिलं बाळ जन्माला आलं, धावत गेला, त्या बाळाला उचललं, गर फिरवून मारणार. पण तेवढ्यात ते कंसाकडे बघून हसायला लागलं, जणू मामा मामा करतय, पण दयावया आली नाही. हो त्या कंसानं जे आपटलं मारलं. महाराज 6 लेकरं मारली, म्हणजे षडविकार घालवली. 7वा गर्भ योग मायेने तिकडे रोहिणीच्या उदरामध्ये नेला. अचानक रोहिणी गर्भवती झाली. लोक नावं ठेवायला लागली, या रोहिणीचा पती वसुदेव तर बंदीखान्यात आहे, मग ही गर्भवती कशी? याचा अर्थ नक्की ही रोहिणी कुठेतरी चुकली आहे. त्या रोहिणीलाच कळेना काय झालं. तिनं चिता रचली आणि त्या चितेमध्ये उडी टाकणार, तेवढ्यात पाऊस आला आणि आकाशवाणी झाली. संपूर्ण गावकऱ्यांना आकाशवाणीनं सांगितलं, गावकऱ्यांनो रोहिणी निष्कलंक आहे, हिच्या पोटामध्ये जो गर्भ आहे तो वसुदेवाचाच आहे. आणि आता मात्र त्या रोहिणी मातेला कालांतराने एक मुलगा होतोय. शांडिल्य ऋषींना बोलावून त्याचं नाव ठेवण्यात येतं. शांडिल्य ऋषींनी त्याचं नाव राम ठेवलंय. पण शांडिल्य ऋषी म्हणतात हा नुसता राम नाहीये, याच्यामध्ये प्रचंड मोठं बल आहे आणि प्रचंड मोठं बल असल्यामुळे याला नुसतं राम म्हणणार नाही, तर याला बलराम असं म्हणण्यात येईल. आणि आता बलराम हा ज्ञानाचा अवतार आहे आणि एकदा ज्ञान प्रगट झालं की मोक्ष आपोआपच येत असतो, कारण ज्ञानाने मोक्ष आहे. महाराज ज्ञानेन मोक्ष वशमानयन्ते. आता मोक्ष प्रगट होणार म्हणजे भगवान येणार. चंडीला ऋषी सांगतात तो भगवान येणार, कारण बलराम दादा शेषाचा अवतार आणि बलराम दादा ज्या आरती आले त्या आरती त्याच्यावर बसणारा विराजमान होणारा कन्हैया सुद्धा येणार आहे. सगळे कन्हैयाची वाट पाहत आहेत. इकडे नंद गावामध्ये नंद बाबाने यशोदा मैयाने व्रत केलेलं होतं. महाराज निर्जला एकादशीचं व्रत. अहो तुमच्या तिळापूरमध्ये कधी असं झालंय का? एखाद्याला मुलगा होण्यासाठी अख्ख्या गावानं उपवास केलाय? केलाय का? उलट एखाद्याचं वाटोळं होण्यासाठी काय काय करतात लोक, सांगितलेलं नाही सांगितलेलंच बरं. आता कुठं कुठं जातात, 2 पाय 4 पाय सगळं कापून मोकळे होतात, आहे का नाही? पण महाराज नंद बाबाला आणि यशोदा मैयेला मुलगा व्हावा म्हणून संपूर्ण गोकुळवासियांनी व्रत केलं होतं. आणि त्या व्रताची सांगता होती. ब्राह्मण मंडळी यायचे, नंद बाबाला आशीर्वाद द्यायचे, नंद बाबा तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. नंद बाबा म्हणायचे, हो महाराज
आता 98 वर्षाचा वय आहे माझं, या वयात कुठं पोरग होत असतं का? पण साधून दिलेला शब्द होता महाराज. अचानक यशोदा मैया गर्भवती झाल्या. गर्भवती झाल्याबरोबर प्रकार असा घडला, इकडं बंदीखान्यामध्ये देवकी माता सुद्धा गर्भवती आहे. अचानक अष्टमीचा दिवस, 9 वर्षाची भगवान परमात्मा प्रकट झाले द्रौपदीच्या समोर. आणि आल्यानंतर लगेच वसुदेवजी महाराजांना सांगितलं, मी मोठा होऊन का आलो? कारण तुम्हाला पूर्वजन्मातली स्मृती देण्यासाठी आलोय. तुम्ही मागच्या जन्मात पृष्णी आणि सुतपा होते, मी पृष्णी गर्भ म्हणून तुमच्या पोटी आलो. त्याच्या पाठीमागे तुम्ही कश्यप आणि अदिती झालात, मी तुमच्या पोटी वामन रूपाने अवताराला आलो. आणि आता तुम्ही वसुदेव देवकी झाला, मी तुमच्या पोटी कृष्ण रूपाने आलो. आता मला इथं ठेवू नका, आता कुठं घेऊन चला? नंदाच्या घराला घेऊन चला. वसुदेवजी महाराजांनी भगवंताला उचललंय, निघाले. आपोआप सगळी बंधनं तुटलेली आहे. सगळे सेवक कंसाची अगदी निद्रिस्त अवस्थेमध्ये पडलेले आहेत. वसुदेवजी महाराज निघाले, यमुना मैयेमध्ये प्रवेश करतायत. यमुना मैया अफाट पूर आहे आणि यमुना मैया आता वाट देण्याकरता तयार आहे. भगवंताची वाट पाहतायत. भगवंताने आपला पाय बाहेर काढला, यमुना मैयेला स्पर्श केला. अंगठ्याचा स्पर्श झाल्याबरोबर यमुना मैया दुभंगली. भगवान वसुदेवजी महाराज पलीकडे गेले. आपल्या बरोबर नेलेला कन्हैया त्या ठिकाणी यशोदा मैयेच्या जवळ ठेवलाय. तिथं माया जन्माला आली होती, तिला उचललंय आणि परत बंदीखान्यात घेऊन आले. पटकन आले कारण वेळ संपत आलेली होती. आल्याबरोबर लगेच ती माया रडायला लागली. सगळी बंधनं आपोआप लागली. सगळे सेवक जागे झाले. रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूत. धावत पळत कंसाकडे गेले आणि म्हणू लागले, कंस महाराज महाराज, 8व्या जन्माला आला. कंस धावतच आला. हो आल्याबरोबर पाहिलं आणि उचलली, गर 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 फिरवली आणि आपटणार तेवढ्यात ती हातातून निष्ठून आकाशात गेली. आणि आकाशवाणीने कंसाला सांगितलं, ए कंसा, अरे वेड्या, मला काय मारतोस? तुला मारणारा तर माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आलाय, त्याला मार, मग कळेल तुला पापाचा बाप कोण असतो ते. कंसाला कळालं, हो मला मारणारा जन्माला आलाय. अनेक राक्षस पाठवली महाराज, पुतना पाठवली, महाबळभट्ट, कागासूर, अगासूर, बगासूर सगळे पाठवले. भगवंताने सगळ्यांना सायुज्य नावाचा मोक्ष दिला. आता भगवान परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले आणि मोठे होत असताना भगवान परमात्मा रांगायला लागले. त्याचं रांगणं सुद्धा संतांनी वर्णन केलेलं आहे महाराज. तळवे तळहात तळहात टेकेत, डाव्या गुडघ्याना रांगत. हळूहळू भगवान परमात्मा ज्या गोपीच्या मनात यावं, यानं आमच्या घरी यावं, तिच्या घरी जायचा, घरी जाऊन खोडी करायचा. एक दिवस त्यानं खोडी केली. घरामध्ये असणारं दही दूध तूप तो मी खाल्लं. बाहेर म्हातारा झोपलेला होता. त्या गोपीचा सासरा एक टाकाचा डेरा घेतला आणि म्हाताऱ्याच्या डोक्यातच फोडला. डोक्यात फोडल्याबरोबर म्हातारा जागेवर गेलं. एक गोपी रात्री झोपलेली असताना तिच्या घरातलं लोणी खावं यानं आणि राहिलेलं लोणी घ्यावं आणि तिच्या नाकावर अशी मिशी काढावी. सकाळी गोपिका उठते, सासूबाईला म्हणते, सासूबाई बघा तो आला होता, त्यानं सगळा दही दुधाचा रबडा केला. सासू म्हणते, का ग त्याचं नाव घेते, खोटं बोलते, अगं तूच लोणी खाल्लं. म्हणे कसं काय? बघ बघ बघ, तुझ्या सगळं होटाला लागलंय की ते. भगवंतानं अनेक खोड्या केल्या महाराज. एखाद्या गवळणीनं रांगोळी काढावी, वरी मोते चक्रपाणी, त्यानं अनेक खोड्या केल्या. आता मात्र त्या सगळ्या खोड्या गोपिका यशोदा मैयाकडे घेऊन यायच्या. नंदाच्या वाडात येऊन यशोदा मैयेला आवाज द्यायच्या, अगं यशोदे, तुझ्या कन्हैयाला काही दाब, नाहीतर आता आम्ही इथं राहणार नाही, जातो आम्ही गोकुळ सोडून. जाऊ का आम्ही गोकुळ सोडून? यशोदा मैया कन्हैयाला आवाज देते, कन्हैया आता तू इथं राहायचं नाही, आता तू कुठं जायचं, इथून आता निघायचं आणि तू वनामध्ये गायी घेऊन जायचंय. कन्हैया वनामध्ये गायी घेऊन जाऊ लागला. बरोबर सगळे मित्र आहे महाराज, पेंध्या, बाकड्या, भोबड्या, सुदाम्या, मधुमंगल या सगळ्यांना घेऊन जातोय. आणि गेल्यानंतर गायी आनंदाने चरतायत. आणि मग मात्र भगवान परमात्मा तिथेही बासरीच वाजवतोय महाराज. अगदी सगळे गोपाळ भगवंताच्या अवतीभोवती जमतायत. जसं गोपिका भगवंताच्या बासरीची वाट पाहत होत्या ना दादा, तशा सगळ्या गायी सुद्धा भगवंताची बासरी ऐकत होत्या.
सगळ्या गोपिका तशा वाट पाहत होत्या आणि भगवंताची बासरी वाजली की त्या गोपिका म्हणायच्या, आहारे सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावळिया. गोपिका वाट पाहायच्या तशा त्या सगळ्या गायी सुद्धा भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकायच्या आणि तल्लीन होऊन जायच्या महाराज. तिथं भगवान परमात्मा गायी चारतायत, गोपाळा बरोबर अनेक खेळही खेळतात. त्या खेळांचं सुद्धा वर्णन खेळ मांडला अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज. आता मात्र सगळे गोपाळ म्हणू लागले, खांदी भार पोटी भूक काय केळायाचे सुख. आता काय आम्हाला खेळायचं सुख राहिलं नाही. आता देवा काहीतरी पोटात पडलं पाहिजे. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि भगवंतानं तिथं जो काला केला तो काला आपल्या जीवनात घडावा. तो काला म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याचा काला, हरिनामाचा खिचडी काला. हे सगळं एकत्र काला व्हावा आपल्या जीवनामध्ये. ही भगवंताला कोटी कोटी प्रार्थना. याच्यानंतर भजन होईल. त्याच्यानंतर भजनामध्ये सगळ्यांनी, अगदी तिथं ब्रह्मदेव आला होता काला खायला, त्याला काला मिळाला नाही. त्याला सगळ्या गोपाळांनी ज्या वाकल्या दाखवल्या त्या वाकल्या प्रत्येकानं दाखवायच्या आहे. नाही तर मग भगवान आपल्या कुटुंबातून कायमचा निघून जातून आपला कुटुंबात अवधसा प्राप्त करून देत असतो. सगळ्यांनी त्याच्या वाकल्या दाखवायच्या. भजन होईल आणि भजनामध्येच वाकल्या होईल आणि सेवेला पूर्ण विराम होणार आहे. का भजन घ्या एखादं. राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण मिला
सोहळा संपूर्ण त्रिमातिलापूर ग्रामस्थ, त्याचबरोबर सप्ताह कमिटी, त्यामध्ये आमचे आदरणीय दत्तूभाऊ असतील, अण्णाभाऊ, त्यांना सहकार्य करणारे सगळे गावातील टोटल, मी का बोलतोय कारण सगळ्यांचा दानधर्म आहे. सगळ्या तिळापूर ग्रामस्थांनी हा सुंदर सोहळा साजरा केला. सगळ्यांना अगदी मनोभावे वंदन करतो. आता तुम्हाला, मला नाही वाटत कुठं दान करायची तुमच्या जीवनात राहिला असेल. बस तुम्ही मंदिर बांधलं ना, तुमच्या आयुष्याचा कळस झाला तिळापूर गावकऱ्यांचा सगळ्यांचा. एवढं भव्य दिव्य मंदिर बांधलं दादा, कारण कुणी आल्यानंतर पाहिल्यावर नक्की आदर्श येईल असं मंदिर आहे. अहो तो काय कळस आहे, वर गेलो मी, बांधकाम पाहिलं, काय सुंदर बांधकाम. म्हणजे अहो तुम्ही घरी जसा बंगला बांधताय ना, तसं बांधकाम मंदिराचं केलंय. नाही तर बऱ्याच वेळेला घरी खिडक्या असत्या 2-2 हजाराच्या, मंदिराला असत्या 500 रुपयाच्या, ठीक आहे नाही. पण तुमच्या घरी 2 हजाराची असेल तर मंदिराला लावली तुम्ही 6 हजाराची, ठीक आहे नाही. अतिशय सुंदर बनवलंय. धन्यवाद सगळ्यांना. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या परिसराचं भूषण आदरणीय माझे गुरुबंधू योगीराज महाराज पवार शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर पाथरे गावचं भूषण आदरणीय परसराम महाराज तेही उपस्थित राहिले. आपल्या परिसरामध्ये ज्यांनी परमार्थ टिकवलाय आदरणीय हरिभक्तीपरायण रामायणाचार्य एकनाथजी महाराज माकोने या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळे आपले परिसरातील ग्रामस्थ, टाळकरी, सगळ्यांना वंदन करतो. अंजूरपूरून आमचे माऊली आलेले आहेत, सगळे भजनी मंडळ आहेत, तुम्हाला धन्यवाद. आमचे कोळेकर मामा आहेत, बिगर मिशावाले चोपदार आहेत, हाय मिशा आहे ना, हां मिशा आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंगाची सेवा देण्याकडे आता निर्फळ महाराज. सिस्टीम आपल्या परिसरामध्ये ज्यांची अतिशय सुंदर आहे, अतिशय स्वभाव चांगला. आधी होता थोडा तडतड, पण आता झाला शांत, आहे का नाही. आणि शांतच ठेवा, तारखा जादा भेटतात, है का नाही. आमचे आदरणीय कोळेकर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही कोटी कोटी वंदन करतो. परत एकदा ग्रामस्थांना, या कार्यक्रमाच्या संयोजकांना, मंदिर कमिटीला, सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आ
कोटी आजकाल आला गेला दोन मिनिटं सगळ्यांनी बसून राहायचंय.